श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, मी तुम्हाला एक असं म्हणजे एका ताईच्या जीवनामध्ये असं छोटासा असा अनुभव आलेला आहे आपल्या स्वामी महाराजांचा. तर खरंच मी तो कसं तुम्हाला सांगू इच्छिते. कारण की ना, त्या ताई राहतात जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि ताईंच्या डोक्यावरती म्हणजे असं खूप म्हणजे कसं होतं ना, एखाद्या वेळेस जर ताईंचे मिस्टर जरी चांगल्या नोकरी वगैरे करत होते आणि चांगला पगार जरी त्यांना होता, पण तरी ताईंनं काय केलं होतं माहिती आहे का? ताईंनी म्हणजे असं घरं म्हणजे असं जागा वगैरे असं सगळं काही ताईंनं म्हणजे घेतलं होतं. तर ताईंच्या मिस्टरांचा जेवढा जो पगार येत होता तेवढा सगळा ताईंचा म्हणजे हप्त्या भरामध्ये त्याच्यामध्येच जात होता. पण मग ते ताई सांगत होत्या की माझ्यावरती खूप बचत गटाचे म्हणजे असं कर्ज वगैरे असं सगळं काही माझ्यावरती झालं. आणि मी खूप टेन्शन म्हणजे असं करत होती की खरंच माझ्याकडनं हे कर्ज फिटिंग का. ते ताई म्हणजे म्हणजे ताईचा स्वभाव म्हणजे असं ताईचं स्ट्रॉंग होत्या, पण तरी पण त्यांना असं एवढं कर्ज झालं तर त्यांना म्हणजे टेन्शन व्हायचं. मग त्यांना त्यांच्याच बहिणीकडनं असं कळालं की बघा म्हणजे म्हणजे त्या ना असं स्वामी महाराजांचं ते ऐकून होत्या म्हणजे करत होत्या स्वामी समर्थांचं. पण मग ताई सांगत होत्या की त्यांच्या बहिणीने त्यांना विचारलं होतं की ताई, तू स्वामी महाराजांचं नुसतं तारक मंत्र वगैरे असं म्हण, तुझ्याकडनं नाही जमत सेवा तेवढी, तुला जेवढी म्हणजे तुझ्याकडनं जेवढी सेवा स्वामी महाराजांची होईल तेवढी तू सेवा कर, असं ताईच्या बहिणीने ताईंना सांगितलं होतं. तर मग त्या ताईनं म्हणजे तसं करत होत्या त्या. त्यांच्या बहिणीनं जशी सेवा सांगितली ना तशीच ते पण करत होत्या. त्या सांगत होत्या असं. तर मग ना त्यांना आहे ना एक वेळेस आहे ना खूप असं म्हणजे पैशांची गरज होती. त्यांना कुठंतरी म्हणजे बँकेत पैसे भरायचे होते जागेचे का कसे तरी. आणि ताईंना पैशांची खूप गरज होती. त्या ताईंनी त्यांच्या म्हणजे नातेवाईकांना वगैरे सगळ्यांना पैसे मागितले, पण त्यांना खरंच कोणी पैसे दिले नाही. बरंच वेळेस असं होतं की कारण की आपले जवळची जरी नाती असतात तर आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की आपल्याला मदत करतो, पण खरंच प्रत्येकांच्या जीवनामध्ये काही ना काही थोडीफार अडचण असते. तर त्यांना म्हणजे कसं त्यांच्या नातेवाईकांकडनं पैसे मिळाले नाही, पण ताईंना पैशांची त्या दिवशी खूप गरज होती. मग ताई आहे ना, ताईचं म्हणजे सोनाराच्या दुकानाकडे ताई गेल्या. आणि काय म्हणजे ताईकडे म्हणजे ताईच्या आधीचे सगळे जे दागदागिने होते ना, ते दागिने त्या ताईंचे गिरवी असं पडलेले होते. पण ताईकडे असं काहीतरी असेल त्याच्या हिशोबानं मग त्या ताई डबल सोनाराच्या दुकानात गेले की हे मोडून हे गहाण म्हणजे असं गहाण ठेवून सर त्याच्यावरती पैसे आणू. तरी पण ताईचं काही त्याच्यावर भागत नव्हतं. तरी पण मग त्या ताईनं तसाच प्रयत्न केला. मग त्या ताईंना मग ताई एका सोनाराच्या दुकानामध्ये गेल्या. ते म्हणजे ते सोनार होते ना, त्या ताई मला म्हणजे फोन आला होता त्यांचा. त्या सांगत होत्या की म्हणे ताई, तो जो सोनार होता ना म्हणे, तर तो सोनार आहे म्हणे खूप वयस्कर होता म्हणे. आणि खूप म्हणे असं म्हणजे लय वयस्कर माणूस होता म्हणे तो. तर मी ना त्यांना पैशांचं हे केलं की मला पैसे द्या आणि मला हे ठेवा माझी वस्तू आणि मला पैसे द्या. तर त्या माणसाने त्या ताईकडनं म्हणजे ते सोनं ताई गहाण ठेवायला गेले होते ते सुद्धा ठेवलं नाही. आणि ते ते त्या काकांनी त्या ताईला 1,00,000 रुपये दिले. 1,00,000 रुपये दिले. तर त्या ताई काय म्हणत होत्या की म्हणे की काका, तुम्ही तर मला ओळखत नाही, मला काही म्हणजे तुम्ही मला बघितलं नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, तरी पण तुम्ही मला एवढे पैसे कसे काय दिले. तर ते काका म्हणत होते की म्हणे ताई, तुझा जो स्वभाव आहे आणि तुला जर म्हणजे जे काही असतं ना तुझ्या चेहऱ्यावरतीच मला दिसून येतं की तू म्हणजे इमानदार आहे आणि तू मला माझे पैसे रिटर्न करशील. भलेही 4 दिवस लेट देशील, पण तू मला माझे पैसे देशील. मला एवढा तुझ्यावरती विश्वास आहे, कारण की तुला बघितल्यावरतीच मला कळालं. तर मग ती ताई म्हणे की काका, मी तुम्हाला आहे ना जास्त पैसे देईन म्हणे, धरून की तुम्ही मला आज टायमावर दिले तर मी तुम्हाला 2-4 दिवसानंतर म्हणजे असं लेट जरी दिले तरी मी तुम्हाला पैसे देईल. त्या ताई बोलल्या होत्या. तर ते काका म्हणे नको म्हणे बेटा, मला पैसे नको पाहिजे म्हणे तुझेवाले
तू एक्स्ट्रा पैसे देत असेल ते नको पाहिजे म्हणे मला, हे पैसे घेऊन जाय म्हणे, तू माझे पैसे 8 दिवसांना, 15 दिवसांना, 4 दिवसात मला परत आणून देशील, एवढा माझा विश्वास आहे. तर त्या ताई सांगत होत्या की ताई, तो माणूस मला ओळखत नाही, तो माणूस मला म्हणजे बघितलं नाही, मी त्यांना बघितलं नाही, त्या माणसाने मला आज 1,00,000 रुपये दिले. तर खरंच तो माणूस नेमका कोण असेल? तर हे बघा, ताईच्या आपल्या ताईकडनं जशी छोटी मोठी सेवा स्वामी महाराजांची झाली तशीच त्या ताईने केलेली आहे. पण बघा, स्वामी महाराज ताईंवरती संकट आलं होतं, ताईला पैशांची गरज होती, ताईंना हे होतं, तरीसुद्धा स्वामी महाराजांनी त्यांच्या पाठीशी उभे होते. आणि त्या माणसाच्या रूपामध्ये स्वामी महाराज होते का कोण होते हे बघा. आता त्या माणसाला बिना ओळखतं ताईंना 1,00,000 रुपये कसे काय दिले? आजकाल कोणी 1 रुपया देत नाही, 1,00,000 रुपये दिले ते पण न ओळखता. तर बघा, असं स्वामी महाराजांचा चमत्कार असतो. तर ते ताई मला सांगत होत्या की म्हणताई, तेव्हापासून मी खरं स्वामी महाराजांना आहे ना खूप मानते म्हणे, म्हणजे त्यांची माझ्याकडनं जशी जमेल तशी सेवा होते तशीच करते म्हणे मी. पण मी तेव्हापासून खरंच मी स्वामी महाराजांवरती माझा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे म्हणे. तर बघा, मग आपणच विचार करतो की आपण सेवा करता, आपण स्वामी महाराज खरंच आपल्या पाठीशी येतील का? तर हो, खरंच येतील. थोडी जरी केली ना तरीसुद्धा स्वामी महाराज आपल्या हर सुखात दुःखात आपल्यासोबत असतात महाराज. तर म्हणून मी बघा, तुम्हाला ह्या ताईच्या जीवनामधला अनुभव खरंच तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, मला खरंच कमेंटमध्ये सांगा. बघा, मी तुम्हाला तुमच्यासाठी अजून असा एक पुढचा अनुभव घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.